नमस्कार, मी डॉक्टर घनश्याम नारायणराव देशमुख, आयुर्वेद एमएस सर्जन, कल्याण पश्चिम, मुंबई। मित्रांनो, आज आपण पाहूया डिलिव्हरी नंतर, बाळंतपणानंतर महिलांना गुद्दाच्या ठिकाणी होणारे आजार। साधारणतः बाळंतपणानंतर एक 9 महिने काही दिवस ते बाळ असतं, त्याच्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी होते किंवा काहींचं सिझर होतं। त्यानंतर बऱ्याच महिलांमध्ये आम्हाला आढळून आलेलं आहे की त्यांना शौचालयात दुखतं, वेदना होतात, ती जागा फाटते, चिरते, जखम होते, म्हणजे फिशर होतात। काहींना मुळाचे कोंब असतात, पाईल्स, आणि फार कमी केसेसमध्ये म्हणजे रेअर केसेसमध्ये आपल्याला आढळून येतं की रेक्टोव्हाजानल फिस्टुला। रेक्टोव्हाजानल फिस्टुला म्हणजे काय, हा असा भगंदर असतो की साधारणतः बाळंतपणानंतर आपण डिलिव्हरी टाइमला जे खाली टाके घेतात त्याला म्हणतात इपिज्युटॉमी। इपिज्युटॉमी घेतल्यानंतर किंवा त्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये जर टिअर झाला असेल तर ते रिपेअरिंग केल्यानंतर इन्फेक्शन होऊन शौचाच्या ठिकाणी पण एक ओपनिंग तयार होतं आणि एक ओपनिंग वरती योनीच्या ठिकाणी तयार होतं, व्हाजानाच्या ठिकाणी। त्याला म्हणतात रेक्टोव्हाजानल फिस्टुला। हा साधारणतः खूप त्रासदायक असतो, पेनफुल असतो आणि याच्यातनं पू येणं, इन्फेक्शन येणं, सुजणं, खाज येणं, मध्ये मध्ये पेशंटला बरं वाटतं ते पूर्ण पू निघून गेल्यानंतर, आणि परत आतमध्ये पू संचित झाली, पस सारखं ते पस तयार झाला मध्ये की ज्यामध्ये वेदना होतात। साधारणतः हा आजार गोळ्यांनी बरा होणारा नसतो, त्याला तुम्हाला काही औषधे घ्यावी लागतात, पण याच्यासाठी अंतिम उपाय काय असेल तर सर्जरी असते। आणि त्याच्यामध्ये चांगली सर्जरी म्हणजे क्षारसूत्र ही सर्जरी आहे, जेणेकरून तुम्हाला पुन्हा तो रिकरन्स होऊ नये। असे काय आपल्याला असल्यास आपण तात्काळ कन्सल्ट करावे, त्याचे परफेक्ट निदान करून उपचार चालू करावे, जेणेकरून तुमचा भविष्यातला उपद्रव आणि कॉम्प्लिकेशन्स वाचतील। धन्यवाद।